मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीबाबत ज्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती येतात त्या बघायच्या आहेत. बघा, वर्तमानपत्रामध्ये जाहिराती काही नॉन ग्रँट शाळांच्या येतात, काही सेल्फ फायनान्स शाळेच्या येतात आणि काही अनुदान प्राप्त आहेत. 100% अनुदान प्राप्त शाळा आहेत, पण त्या अल्पसंख्याक समुदायाच्या आहेत. आता या अल्पसंख्याक समुदायाच्या शाळांमध्ये जी भरती आहे त्या भरतीचा अधिकार हा संबंधित संस्था चालकांना आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, अल्पसंख्याक समुदायाच्या ज्या काही शाळा असतात, ज्याला आपण मायनॉरिटी म्हणतो, ज्या मायनॉरिटी संस्था आहेत किंवा ज्या मायनॉरिटी ग्रँडेड संस्था आहेत, अनुदान प्राप्त संस्था आहेत, त्या शाळेची भरती म्हणजे त्यांना 100% अनुदान आहे, पण त्यांची जी भरती आहे ती भरती संबंधित संस्था चालक करतात. म्हणजे त्यांना अशी सूट दिलेली आहे, त्यांना पवित्र पोर्टल मधून भरती करणे बंधनकारक नाही. त्यामुळे अशा संस्था काय करतात माहित आहे का, की आपल्या शाळेचं जर समजा उच्च माध्यमिक असेल तर संबंधित जिल्ह्याच्या ईओ कडनं, एज्युकेशन ऑफिसर म्हणतो आपण त्याला, शिक्षणाधिकारी यांच्याकडनं संच मान्यता करून जाहिरातीची परवानगी घेतात आणि ती जाहिरात जास्त खपाच्या वर्तमानपत्रामध्ये देतात. हा एक याच्यामधला भाग आहे. समजा ज्युनियर कॉलेजची पोस्ट आहे, म्हणजे उच्च माध्यमिकची पोस्ट असेल, तर मग अशा ठिकाणी संच मान्यता झाल्यानंतर संबंधित जाहिरातीची ज्या काही पोस्ट आहेत त्या जाहिरातीची परवानगी शिक्षण उपसंचालक यांच्याकडनं घेऊन वर्तमानपत्रामध्ये दिली जाते. आणि त्यांना वर्तमानपत्रामध्ये ज्या ज्या पोस्ट त्यांच्याकडे व्हॅकंट आहेत त्या व्हॅकंट पोस्ट, त्यांचा विषय आणि त्यांना जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन्स पाहिजे किंवा ज्याला आपण मराठीमध्ये पात्रता पाहिजे, ती पात्रता तिथे दिलेली असते. आणि खाली ते इंटरव्ह्यूची तारीख देतात आणि इंटरव्ह्यूचा टाइम देतात. त्या तारखेला त्या वेळेवर तुम्ही जर तिथे हजर राहिले आणि तुमचं जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्यामध्ये जर बसत असेल तर तुमच्याकडनं एका प्लेन पेपरवर अप्लिकेशन घेतल्या जाते लिहून. संबंधित संस्था अध्यक्षाच्या नावाने आपल्याला ते अप्लिकेशन्स द्यावा लागतो, त्याला आपण विनंती अर्ज असं म्हणतो. आणि त्या विनंती अर्जासोबत आपल्या जे काही आपले डॉक्युमेंट्स असतात, शैक्षणिक पात्रतेच्या डॉक्युमेंटच्या सत्यप्रती, सेल्फ अटेस्टेड आणि तुमचं जे व्यावसायिक क्वालिफिकेशन्स आहे, म्हणजे जे बीएड असेल किंवा डीएड असेल, जे काय तुमचं क्वालिफिकेशन्स आहे त्याच्या सुद्धा सत्यप्रती त्याला अटॅच करावे लागतात. किंवा आपल्याकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, अनुभवाचं प्रमाणपत्र असेल, तर ते सुद्धा आपण तिथं जोडू शकतो आणि तिथं आपण इंटरव्ह्यू देऊ शकतो. त्या इंटरव्ह्यू मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर त्यांना रुजू करून घ्यायचे सुद्धा अधिकार आहेत. आणि एकदा त्यांनी तुम्हाला रुजू करून घेतल्यानंतर तुमचा शालार्थ आयडी घेतल्यानंतर संबंधित संस्थेमध्ये तुमचं पेमेंट सुरू होते. तर ही जी मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, ही मायनॉरिटी सोसायटी आहेत, ज्या काही मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीज आहेत त्याची मी ही पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. तर अशीच एक अल्पसंख्याक शाळेची जाहिरात माझ्या वाचण्यात आलेली आहे, ती जाहिरात मी आता इथं शेअर करतो. जेही उमेदवार इच्छुक असतील त्यांनी जरूर या मुलाखतीसाठी संबंधित तारखेला, संबंधित वेळेवर, संबंधित जो काही तुम्हाला स्पॉट दिलेला आहे, स्थळ दिलेलं आहे, तिथं तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, त्या जाहिरातीमधलं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये, त्यानंतर विषयामध्ये आपण बसत असेल तरच आपण तिथे इंटरव्ह्यूला जायचं, अन्यथा जायचं नाही. हे आपण स्पष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता मी, चला फार काही आपला वेळ घेत नाही, मी अल्पसंख्याक शाळांची इथं जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्या स्क्रीनवर आता शेअर करतोय. ती न्यूज पेपर मध्ये आलेली जाहिरात आहे. ज्या भागातली ही शाळा आहे त्या भागामधले जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जरूर तिथं
इंटरव्ह्यूला जायला पाहिजे, किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधले जे शिक्षक उमेदवार असतील आणि त्यांना तिथं जाणं शक्य असेल, काही लांबचे पण शिक्षक उमेदवार येतात, ट्रेन वगैरे बसनं वगैरे ते तिथं प्रेझेंटी देतात. कारण कसं आहे की आता हे असं आहे की म्हणजे ट्राय करत राहायचं आपण. जोपर्यंत आपण ट्राय करणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित यश मित्र मिळणार नाही. मग अपेक्षित यश मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. असं म्हणतात मराठीमध्ये, प्रयत्नांती परमेश्वर. म्हणून आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. चला तर मग मी फार आता काही तुमचा वेळ घेत नाही, मी ती जाहिरात या स्क्रीनवर शेअर करतो. ही अल्पसंख्याक समुदायाची शाळा आहे आणि त्याच्यामध्ये काही व्हॅकंट पोस्ट आहेत, त्या पोस्ट आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती राहील, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा, आणि आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओची जर गरज असेल तर जरूर त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे आपण जे व्हिडिओ बनवतो ते नोटिफिकेशन द्वारे तुम्हाला प्राप्त होतात. तर ठीक आहे, आता मी ही जी जाहिरात आहे ही इथं शेअर करतोय. बघा, ही ती जाहिरात आहे. आणि एक लक्षात घ्या मित्र हो, ही 100% 100% अनुदानित आहे. म्हणजे इथं आपल्याला पूर्ण पगार मिळतो, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, या शिक्षण संस्थेचं नाव आहे हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था पोही, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्याक संस्था. ही अल्पसंख्याक संस्था आहे, म्हणून याच्यामध्ये या संस्थेमध्ये ज्याही रिक्त रिक्त पद असतात किंवा जे रिक्त पोस्ट असतात ते भरायचा अधिकार संबंधित संस्थेच्या अध्यक्षाला असतो, हे लक्षात घ्या. ह्या संस्था पवित्र पोर्टलमध्ये येत नाहीत. पुन्हा एकदा मी हे स्पष्ट करतोय, म्हणून त्यांनी पेपरला जाहिरात दिलेली आहे. भारतीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागेश्वर नगर नागपूर 100% अनुदानित. कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदान तत्वावर संच मान्यतेनुसार मंजूर असलेले पूर्ण वेळ पद भरायचे असून त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे. आता हा तुमचा तपशील, त्यांनी ज्या काही पद त्यांच्याकडे रिक्त पद आहे त्याचा तपशील इथं त्यांनी दिलेला आहे. तो तपशील आता आपल्याला बघायचा आहे. बघा, पहिल्या कॉलम मध्ये अनुक्रमांक आहे, त्यानंतर पदाचे नाव आहे, त्यानंतर पदाची संख्या आहे, त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे, त्यानंतर माध्यम आहे, मानधन वेतन. म्हणजे हे जो काळ आहे सुरुवातीचा, तुम्हाला माहित आहे 3 वर्ष आपल्याला शिक्षण सेवकाचा काळ असतो, तर त्या काळामध्ये जे मानधन दिले जाते ते सुद्धा दिलेलं आहे. आणि लास्ट मध्ये त्यांनी प्रवर्ग दिलेला आहे. बघा, शिक्षण सेवक उच्च माध्यमिक, एकूण पदांची संख्या 4 आहे. इथं उच्च माध्यमिक साठी 4 पदांची संख्या त्यांनी दिलेली आहे. आता हे कोणकोणते पद आहेत तर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता त्याच्यासाठी दिलेली आहे. पदसंख्या 1, MA मराठी व इंग्रजी, किमान 50% गुण, BEd. आता बघा, हे पहिलं जे पद आहे हे पहिलं पद फुल टाइम बसते, पण केव्हा बसते तर त्यांचं असं म्हणणं आहे की MA तुम्ही 2 विषयामध्ये असलं पाहिजे. MA तुम्हाला मराठीमध्ये असायला पाहिजे तुम्ही, आणि MA इंग्रजीमध्ये सुद्धा असायला पाहिजे. असं ज्या उमेदवारांचं MA 2 विषयामध्ये आहे ते 50% मध्ये आहे, कमीत कमी गुण किती पाहिजे 50%, आणि BEd असतील तर त्यांनी इथं इंटरव्ह्यू साठी हजर राहायला पाहिजे. इथं माध्यम दिलंय त्यांनी मराठी, आणि एकत्रित मानधन जे आहे ते 20,000 आहे तुम्हाला शिक्षण सेवकाचं 3 वर्षापर्यंतच, आणि प्रवर्ग आहे याचा खुल्ला. त्यानंतर हे जे पद आहे पुढचं ते आहे MA समाजशास्त्र व इतिहास, किमान 50% गुण, BEd. इथं सुद्धा MA 2 विषयामध्ये पाहिजे, एक समाजशास्त्रामध्ये पाहिजे, दुसरा इतिहासामध्ये पाहिजे. दोन्ही याच्यामधली जे गुणांची टक्केवारी आहे ते मित्र 50% असली पाहिजे, 50% असायला पाहिजे. प्लस तुमची व्यावसायिक पात्रता BEd पाहिजे, आणि शिकवण्याचं माध्यम पुन्हा इथं मराठीच आहे. पुन्हा मानधन 20,000, आणि प्रवर्ग त्यांनी दिलेला आहे खुल्ला प्रवर्ग. त्याच्यानंतर पुढलं जे आहे पदसंख्या 3 नंबरची, त्याच्यासाठी त्यांना काय पाहिजे ते बघायचे आपल्याला. पुन्हा त्यांनी हेच इथं सांगितलंय MA राज्यशास्त्र व इतिहास. इथं सुद्धा त्यांना 2 विषयामध्ये MA पाहिजे, एक राज्यशास्त्र आणि दुसरा इतिहासामध्ये.
आणि त्या MA ची जी टक्केवारी आहे ती 50% असायला पाहिजे, प्लस तुम्ही BEd पाहिजे. शिकवण्याचं जे माध्यम आहे ते मराठी आहे. एकत्रित मोबदला 20,000 आहे आणि प्रवर्ग खुल्ला आहे. कारण 3 वर्षासाठी तुम्हाला शिक्षण सेवकाच्या पिरियडमध्ये 20,000 रुपये मानधन मिळते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये चौथी पोस्ट त्यांनी दिलेली आहे MCOM वाणिज्य संघटन व व्यवस्थापन आणि चिटणीसाची कार्यपद्धती. MCOM कशामध्ये पाहिजे, तर त्यांना वाणिज्य संघटन असलं पाहिजे व व्यवस्थापन आणि चिटणीसाची कार्यपद्धती किमान याला 50% गुण पाहिजे, प्लस BEd पाहिजे. याचं शिकवण्याचं माध्यम मराठी आहे. मानधन वेतन 20,000 आणि प्रवर्ग खुल्ला. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह, बघा त्यांनी असं म्हटलंय की जे काही वरील शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन्स मध्ये जे उमेदवार बसतात त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह, म्हणजे शैक्षणिक म्हणजे MAच्या BA MAचे जे काही तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र आहेत ते, व्यावसायिक म्हणजे BEdचे हे प्रमाणपत्राचं फाईल घेऊन तुम्हाला मुलाखतीस दिनांक 29/6/2024, कोणत्या तारखेला हजर राहायचंय, 29/6/2024 रोजी दुपारी 2 ते 4 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. त्यांनी स्थळ दिलेलं आहे महालक्ष्मी विद्यालय, कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर 17, आणि खाली अध्यक्ष सचिव शाळा समिती, भारतीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर. तर मित्रो, अशी या एकूण चार पदाची ही जाहिरात आहे. ज्याही शिक्षक उमेदवारांना इथे या स्थळावर, म्हणजे हे महालक्ष्मी विद्यालय, कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर, इथं ज्यांना इंटरव्ह्यूला जाणं शक्य आहे त्यांनी माझं असं त्यांना सजेशन राहील की त्यांनी अवश्य जावं. कारण याला काय, याला रिझर्वेशन नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे इथं कोणताही उमेदवार इंटरव्ह्यू साठी जाऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी अट एक आहे की संबंधित त्याच्याकडे जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ती जी या कॉलम मध्ये दिलेली आहे ती त्याची असायला पाहिजे, त्या शिक्षक उमेदवाराची असायला पाहिजे. तर ते शिक्षक उमेदवार 29/6/2024 ला 2 ते 4 या वेळेमध्ये मुलाखतीसाठी महालक्ष्मी विद्यालय, कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर इथं त्यांना हजर राहायचं आहे. तर मित्रो, पुनश्च एकदा ही जी शाळा आहे ही धार्मिक अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे तिला 100% अनुदान आहे आणि या संस्थेला पवित्र पोर्टल बंधनकारक नाही. हे यांच्या संस्थेमधल्या जागा या संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव हे स्वतःहून भरू शकतात, त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. आणि एकदा काय ती ऑर्डर त्यांनी तुम्हाला दिली की त्याच ऑर्डरवर शालार्थ ID सुद्धा तुम्हाला मिळून जातो. तर ठीक आहे, मला जी जाहिरात मिळालेली आहे ती जाहिरात मी आज आपल्यासोबत चर्चेला घेतलेली आहे. आपण त्याचा जरूर फायदा घ्यावा. आणि पुनश्च एकदा सांगेल की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही याला लाईक करा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल.